समद्यांनी कसं काय खाल्लं ते मातीचं? छी, हे असं छी पण म्हणू शकलो नाही. आम्ही किती लाचार होतो की खाल्लं. आणि नुसतं आम्हीच लाचार नव्हतो, तिथे एक वरच्या जातीचा माणूस बी होता, त्याला पण खायला लागलं. जिजाबाई, तू जनार्दनला भीमकडं यासाठी पाठवलं होतं ना, कारण तो भीमसोबत भांडण करू शकल, त्याला वाईट साईड बोलू शकल. पण बघ अन ऐक, तो भीमला काय सांगतो हाय ते, अन समजू शकत असशील तर समज. अहो, नाटक करत आहे जनार्दन भाऊ. तिकडे मातीनं भरलेले सफरचंदाचे तुकडे गपचूप खाल्ले आणि इथं भीम समोर येऊन तोंड चालवतायत. तेच तर, जीभच जड झालती, कारण आमच्याकडे आमचा आत्मसन्मानच राहिला नाही. भीम, आता मला लक्षात आलं की तू शिक्षण घ्या म्हणून का म्हणतोस. तू ती आपली रमा, आनंद शिकले सवरलेला आहे ना, म्हणून कोणाबरोबर बी अन्याय झाल्यानंतर, वाईट वागणूक झाल्यानंतर तुम्ही बोलतायसा, लढताय बी. आणि आम्ही अडाणी होतो म्हणून बोलू शकलो नाही. ते बाला, लक्ष्मी, करुणा भले शिकले सवरलेले नाहीत, पण ते तुझ्या संगत राहत्यात, त्यांच्यावर तुझा परिणाम झालाय आणि त्यांचा आत्मसन्मान जागा झाला. पण मी ना तुझ्या संगत राहिलो, ना शिक्षण घेतलं, तर माझा तर आत्मसन्मानच राहिला नाही. उद्या नाही जाणार कामावर, भले हितेश जोकू बोलवू दे तरी बी जाणार नाही, जबरदस्ती केली तरी बी जाणार नाही. मी काय म्हणतोय, तुम्ही आता तुमच्या घरी जाऊन झोपून घ्या. हा, झोपून जा. आपण उद्या सकाळी बोलूयात. सकाळी बोलणं मी बी करणार. सकाळी आपण बोलूया. काका, काका, काका. जनार्दन, जनार्दन. भीम, याला नशा जास्त झाली आहे, झोपून गेला. मला मदत कर, याला याच्या घरी पोहोचवून येऊ. चल. तुम्ही जा बाबा, मी यांना पांघरून घालून येतो. की भीमराव आंबेडकरचं म्हणणं न ऐकणाऱ्यासनी असंच मातीवर सफरचंद टाकून खायला दिलं जाणार आहे. तू शिकले सवरलेला आहे ना, म्हणून कोणाबरोबर बी अन्याय झाल्यानंतर, वाईट वागणूक झाल्यानंतर तुम्ही बोलतायसा, आणि आम्ही अडाणी होतो म्हणून बोलू शकलो नाही. बघून घ्या भीमराव आंबेडकर, जरा नीट बघून घ्या. हा तुमच्या विचारांचा परिणाम आहे, आणि यावरून दिसतं की मन समद्यांकडे असतं. अपमानाची जखम समद्यांना त्रास देते, कुणी म्हणू अगर ना म्हणू. पण आपल्या जातीमध्ये कुणा एकाला बी खालच्या जातीचं म्हणून हिणवलं ना, तर त्रास होतो. स्वाभिमान तर आपला बी असतो ना. असतो ना रमा, प्रत्येकाकडेच असतो, आणि त्याच्याच रक्षणाची ही लढाई आहे.
तू बघ, एक ना एक दिवस ही लढाई नक्कीच सफल होईल आणि तो दिवस उगवेल ज्या दिवशी आपल्या जातीच्या लोकांच्या स्वाभिमानाचा प्रकाश सुद्धा असेल. जनार्दन, जनार्दन, ए जनार्दन, जनार्दन, जास्त घेतली होती का रात्री? जा, तयार होऊन लवकर ये, कामावर जायचंय. उद्या नाही जाणार कामावर. भले हितेश जोकू बोलवतील तरी बी जाणार नाही. नाही, जनार्दन काका कामावर नाही जाणार. रमा, तो इसरलीस काय? आम्ही तिघ जनार्दन, जोखू आणि हितेश आहोत, जे जीवनात काही सुद्धा करतील, पण ते अजिबात नाही करणार जे रामजी, भीम आणि तू म्हणशील. आलं का लक्षात? काका, ह्यांना सांगा का कामावर न जायचा निर्णय आमचा नाही, तुमचा स्वतःचा आहे. जनार्दना, हा तुझा निर्णय आहे. ही काय बोलते ही? खोटं बोलायला लागली. का नाही जाणार? नक्की जाणार मी. हे बघा काका, तुम्ही घाबरू नका, मनात जे बी आहे ते बोलून टाका. सांगायलोय की. आणि तुला कसं माहिती की मी कामावर जाणार नाही? अहो, असं काय बोलताय तुम्ही? अरे प्यालोय मी आणि चढली तुला. हो, कदाचित रमा पण मानसिक गेम खेळत असेल. किती वेळा आपला विचार दुसऱ्याच्या माइंड मध्ये घातला जातो. तू ते तर नाही ना करत रमा? किंवा दुःखी होऊन, रागात भडकून हे ट्राय तर करत नाहीस ना की ह्या तिघांमध्ये कोणाचं कुठल्याही प्रकारे काम सोडवावं? नाही. रमाच्याच समजण्यात चूक झाली असेल. तुम्ही तिघे जा कामावर आणि कुणाच्या काम करण्याने आम्हाला त्रास व्हायचं कारण नाही. आज चल, ये. तुम्ही तिघ लवकरात लवकर तयार व्हा. मी इकडे आले तर विचार केला तुमच्या सोबतच येईन. येते ताईला घेऊन. दीपक, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. या येळी तुझ्या आईच्या हाताने बनवलेली खीर खाऊन स्वतःचा वाढदिवस साजरा कर. कारण आता आई नोकरी करायला लागली आहे. मग आता मी खूप सगळे पैसे जमवणार आहे आणि पुढच्या येळीपासून दीपकचा वाढदिवस खूप धूमधडाक्यात साजरा करेल. काय? म्हणजे आज दीपकचा बर्थडे? हॅपी बर्थडे टू यू दीपक. ताई सांगायचं ना. आणि पुढच्या वेळी का याच वेळी धूमधडाक्यात दीपकचा बर्थडे करायचा. मावशी आहे ना त्याची. नाही मावशी, नाही यावेळी, नाही नंतर. जेव्हा मी अभ्यास करून मोठा माणूस होईन तेव्हाच मी माझा वाढदिवस साजरा करेन. आता नाही. आता का नाही? मावशी, जसं तुम्हाला माझा वाढदिवस लक्षात नव्हता तसंच या चाळीत भीमदादाला सोडून कोणालाच माझा वाढदिवस लक्षात नसेल. पण
भीमदादाच्या वाढदिवसाच्या दिवशी साताऱ्याचे लोक आले होते आणि सगळ्यांनी इकडे येऊन भीमदादाचा वाढदिवस साजरा केला. अगदी तसंच मावशी, जेव्हा मी अभ्यास करून मोठा माणूस होईन तेव्हा दुसरे लोक माझा वाढदिवस लक्षात ठेवतील. जेव्हा ते माझा वाढदिवस साजरा करतील तेव्हा मी माझा वाढदिवस साजरा करेन मावशी. आता प्रत्येक गोष्ट त्या भीमरावाच्या हिशोबाने करणार का? तुझा वाढदिवस साजरा करायचा म्हणजे करायचा. मला नाही साजरा करायचा माझा वाढदिवस मावशी. दीपक माझा ऐक. आरती, जाऊ दे ना. ते काय आहे ना की दीपकवर भीमचा एवढा प्रभाव आहे ना की हा आत्तापासूनच त्याच्या आयुष्याचे सगळे छोटे मोठे निर्णय भीमचा विचार करूनच करतो. पण याचा वाढदिवस साजरा करायचा निर्णय माझा आहे आणि मी तो साजरा करणार. बघते कोण थांबवतं. ताई, तुम्ही आता लवकर आवरून घ्या, लवकर कामावर जाऊन लवकर घरी या. आणि दीपक तू बाहेर ये, मी तुला समजवते. बाहेर ये. जनार्दन भाऊ जेव्हा भीम समोर रडत होते तेव्हा तुम्ही समद्यांनी अशा गोष्टी केल्या जसा की भीम महान झाला. अहो, वेड्यात काढलं त्यांनी. इथं येऊन भीमची मजा घेतली आणि बाहेर समद्यांसमोर रमाला ऐकवलं. गैरसमज नका करून घेऊ सगळे की भीमच्या बोलण्याचा लोकांवर परिणाम होतो. अहो, काय खाक परिणाम होतो. आणि भीम तुझे आदर्श, तुझे विचार आणि तुझं बोलणं हे समज आता दुसऱ्यांसाठी खेळण्यासारखं बनवून राहिलं आहे. पण कोणी समजून घेईल तर ना. नाही, अशी गोष्ट नाही जिजाबाई. भीमला मी रात्री जे काय सांगितलं ती माझ्या मनातली गोष्ट होती. पण भीमनं सांगितलेल्या रस्त्यावर चालणं लय अवघड आहे आणि माझ्यासाठी तर लईच. म्हणून कामावर जाणं. पण जेव्हा लय वाईट वाटेल तर कदाचित नशेत भीम तुझ्याशी तसंच बोलीन. पण शुद्धीत असताना जसा आहे तसाच राहणार. जसं हितेश आणि जोखू आहे तसंच. कारण मला त्याच लोकांबरोबर राहायचं आहे. त्यांच्याशी वैरत्व घेऊ शकत नाही. ह्याला माझी अडचण समज, नाहीतर चूक. हे काय बोलणं झालं? त्यांना माहिती की ते जे काय करतायत त्यांना त्रास होईल, तरी बी ते तेच करतायत. ठीक आहे रमा, प्रत्येक वेळी हे गरजेचं नाहीये की जे मनात असेल, जे मनाला वाटेल तेच आपण करायचं. आणि हीच तर माणसाची सगळ्यात मोठी दुविधा आहे. आज हे जनार्दन काका सुद्धा ह्याच दुविधेमध्ये अडकलेत आणि आपण त्यांच्या दुविधेचा सन्मान केला पाहिजे. भीम बरोबर बोलतोय. हो, भीम बराबर बोलत आहे. काय तुम्ही बराबर बराबर लावून ठेवलंय हे? या घरामध्ये भीम काही बी बोलू दे, समदे लोक बराबर आहे बोलायला लागतात. जेव्हा की कायद्यानं भीमला हे समजायला हवं की तो समद्यांना ज्या रस्त्यावर चालायला सांगतोय ना, तो रस्ता इतका अवघड आहे की कोणी बी माणूस शुद्धीत असताना त्या रस्त्यावर चालूच शकणार नाहीये. काय उपयोग अशा रस्त्याचा? विचार कर भीम, विचार कर. विचार करायची गोष्ट आहे ही. तुम्हाला कॉलेजात जायचंय ना? तुम्ही जा, कॉलेजात जायला तयार व्हा. मी जेवण डब्यात भरून देते. मला तर वाटतं की तुझ्या भीम भाऊला सुद्धा तुझा बर्थडे लक्षात नसेल. शोभाताई सांगत होती की तुझ्या लाईफवर भीमरावचा खूप मोठा प्रभाव आहे. तू त्याला स्वतःचा आयडल मानतोस, आदर्श मानतोस, गुरु मानतोस. तर त्याने सुद्धा तुला शिष्य मानलं पाहिजे की नाही? आणि आपल्या शिष्याचा बर्थडे कोणी कसं फॉरगेट करू शकतं, कसं विसरू शकतं? रमा,
येतो मी. पैज लावूया ना दीपक. भीम समोरून येतोय, तू इकडून जा आणि तू बरोबर त्याच्या समोर जाशील. आणि त्याला जर तुझा बर्थडे लक्षात राहिला तर तो तुझ्याशी बोलेल. तर मी मान्य करेन की तुझा भीमराव बाकीच्यांपेक्षा वेगळा आहे. नाहीतर तू मान्य करशील की तुझा भीमराव बाकीच्या लोकांसारखाच आहे. विचार काय करतोयस, लाव पैस. ठीक आहे. तर जा तुझ्या भीमरावाकडे. दीपक, खूप विसराळू आहेस तू. मी काय केलं? आठव, तुझ्या मागच्या वाढदिवसाला तू माझ्याकडे कोणतं वचन दिलंस? हॅपी बर्थडे दीपक. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हे घे, माझ्याकडून हे पुस्तक भेट म्हणून घे. घे. या पुस्तकात अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी लिहिल्या आहेत. त्यांना वाच आणि जमलं तर आपल्या आयुष्यात अवलंबण्याचा प्रयत्न कर. अरे असू देत. भीमदादा, आजपासून मी माझ्या प्रत्येक वाढदिवसाला एक पुस्तक तुमच्या भेटीच्या रूपात स्वतःच मागत जाईन. ठीक आहे. आणि मी सुद्धा आनंदाने तुला पुस्तक देत राहीन. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दीपक. हे माझ्या वतीने तुझ्या या वर्षीच्या वाढदिवसाची भेट. सांगितलं ना मावशी, भीमदादाला माझा वाढदिवस लक्षात असेल. चांगलं वाटलं की तुला याचा बर्थडे रिमेंबर आहे. पण हे पण वाईट आहे की याची मावशी मला याचा बर्थडे साजरा करायचा आणि हा नाही म्हणणार. आणि असं वाटतं की जसं तुझ्या बर्थडेला साताऱ्यातून लोक येतात तसंच याच्या बर्थडेला मोठे लोक येतील तेव्हा बर्थडे साजरा केला पाहिजे. नाही दीपक, आपला वाढदिवस सगळ्यांनी साजरा करायला पाहिजे. आणि बघ, तुझा वाढदिवस साजरा करण्यासाठी तुझी मावशी किती उत्साही आहे. तर कुणाची इच्छा मोडणं चुकीचं आहे. ऐका ऐका ऐका, सगळे ऐका, बाहेर या, बाहेर. आज संध्याकाळी मी दीपकचा बर्थडे धूम धडाक्यात साजरा करेन. नाचणं, गाणं, खाणं, पिणं सगळं असेल. तुम्ही सगळे या आणि आपल्या शेजारच्यांना पण बोलवा. अरे वा, हा दीपक भीमकडून इतका प्रभावी झाला आहे की आता याला सुद्धा वाढदिवस साजरा करायचा आहे. भीम बराबर तर बोलत आहे दीपक. जेव्हा तो शिकून सवरून मोठा माणूस बनल तेव्हा साजरा करल त्याचा वाढदिवस. आई, सध्या तरी मी हे लक्षात ठेवतो की आजच्या दिवशी माझा जन्म झाला. पण मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांनी आपला वाढदिवस साजरा केला पाहिजे. कारण जेव्हा आपण जन्म घेतो तेव्हा आपल्याला संधी मिळते या जगामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची. म्हणून या दिवसाला साजरा करून आपल्याला आपल्या जन्मावर गर्व असला पाहिजे. तर मग फायनल दीपकचा बर्थडे संध्याकाळी साजरा करू. हा, साजरा करूया. आणि आरती, तू खूप चांगलं केलंस. आजपर्यंत या चाळीमध्ये फक्त भीमरावाचा जन्मदिवस साजरा केला गेलाय, पण आज
दीपकचा साजरा केला जाईल. हे करून तू या चाळीची परंपरा तोडून टाक. हितेश काका, ज्याचा वाढदिवस आहे त्याच्याबद्दल बोला ना. माझ्या नवऱ्याबद्दल काय बोलताय?